आपण काय केलं, आधी सुरुवातीला केळीच्या खोडांची लागवड करून घेतली, सरी पाडली, बेड पाडले, बेडवरती लॅटरल टाकली, लॅटरल टाकल्यानंतर खोडांची लागवड केली. खोडांची लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये आपण त्याच्यावरती मल्चिंग पेपर अंथरून घेतला. मल्चिंग पेपरचे अंथरून घेतल्यानंतर साधारणतः खोडांच्या लागवडीचे पहिले 15 दिवस आणि पेपर टाकल्यानंतर पुढच्या 15 दिवसात 90% केळी ही जमिनीतून बाहेर निघून आली, रोपांसारखा प्लॉट दिसायला लागला. आणि त्याच्या 8 ते 10 दिवसानंतर मग आपण खरबुजाच्या बियांची लागवड करून घेतली. मग आता हे जे आंतरपीक घेत आहे याच्यात जो खर्च लागणार आहे केळीला, तो खर्च आणि खरबुजा हा म्हणजे दोघांना एकच खर्च लागेल? हो, आता जर आपण आता समजा खरबुजाची ट्रीटमेंट करतोय, खरबुजे जे पीक आहे ना हे 70 ते 75 दिवसाचे पीक आहे, तोपर्यंत आपल्याला केळीला अतिरिक्त किंवा त्याच्या व्यतिरिक्त खर्च करायची गरज नाही आहे. आपण जे खरबुजाच्या वेळेला खर्च करणार आहेत, जे खतं सोडणार आहेत, त्याच्यावरती 75 दिवसापर्यंत केळीचा प्लॉट हा तग धरून जातो. त्याच्यामुळे केळीला खर्च लागत नाही आणि आंतरपीक आपल्याला नफा देऊन जातं. आता हे खरबूज किती दिवसानंतर निघेल, म्हणजे जानेवारी एंडिंगपर्यंत? हो, आता हा प्लॉट लागवडीला जवळपास 40 दिवस झालेले आहेत आणि साधारणतः यावर्षी थंडी जास्त असल्यामुळे 10 ते 15 दिवस ही पीक जास्त घेणार आहे अजून, म्हणजे जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची हार्वेस्टिंग होणार आहे. म्हणजे जो खर्च आपल्या केळीला करणार आहे तोच खर्चामध्ये आपल्याला भाव चांगला मिळाला तर जो नफा आहे तो अधिक मिळू शकतो. हो, म्हणजे आता आपण केळी आता लागवड केल्यापासून आपल्याला 1 वर्षापर्यंत उत्पादनाची आणि भावाची वाट बघावी लागणार आहे आणि 1 वर्षापर्यंत खर्च करावा लागणार आहे. पण 75 दिवसामध्ये याला जर चांगला रेट मिळाला, जागेवरून व्यापारी माल घेऊन गेला, 20 ते 22 रुपये रेट आपण मागच्या वर्षी सेम असा प्लॉट घेतलेला होता, जागेवर मिळाल्यानंतर आपल्याला 70-75 दिवसामध्ये नफा मिळून गेला होता. तर आता हे जे आंतरपीक येतात शेतकरी एकच पिकावर अवलंबून असतात, आपण आंतरपीक घेत आहे, तर जे शेतकरी आहेत त्यांना काय आव्हान करू इच्छिता? माझे म्हणणं एकच आहे की आता शेवटी निसर्ग आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्यापार रेटमध्ये केळीमध्ये इतके चढ उतारून गेलेले आहेत की एका प्लॉटची जर हार्वेस्टिंग आली तर एका हार्वेस्टिंगमध्ये 3 रेट शेतकऱ्याला मिळत आहेत. मग ते 1 वर्षापर्यंत आपण रेटची वाट बघण्यापेक्षा जर आपण आंतरपीक घेतलं तर 75 दिवसामध्ये पैसा पण मोकळून जातो आणि 1 वर्षापर्यंत तोच पैसा केळीला आपण खर्च करू शकतो. इतर इकडून तिकडून पैसा उभारण्याची गरज शेतकऱ्याला पडत नाही आणि साधारणतः चलन मोकळून जातं त्याच्या 75 दिवसामध्ये. आणि इतर जे खतांचा भाव वगैरे ते अधिक वाढलेले भावामुळे शेतकऱ्यांना जर त्यांच्या पिकाला भाव मिळाला नाही, एकच पीक घेतलं तर कुठंतरी आर्थिक संकटात सापडतो. जर आंतरपीक घेतलं तर तो संकटात सापडू शकत नाही. आता रेट म्हणजे कुठं चालले गेले, 250 रुपयाची बॅग 1800 रुपयाला होऊन गेली. त्याच्यामुळे ते खतांचे भाव परवडतच नाही आणि ह्या वेलवर्गीय पिकांना कसं आहे, एका एकरला 3 ते 4 किलोच खत आपल्याला समजा 4-5 दिवसात सोडायचे, त्याला खर्च पण कमी येतो आणि त्या खतांच्या संकटातून 70-80 दिवसात माणूस बाहेर निघून जातो.